विक्ट्रीबद्दल तर टीमने खूप चांगला एफर्ट दिला आणि प्लेयर ऑफ द मॅच भेटला तर खूप खुश होते. खूप छान वाटतंय. असं प्रेशर वगैरे काय नव्हतं की जसं कॅप्टननी सांगितलं होतं अनुजदाने की फक्त सिंपल थिंग्स की डॉट बॉल्सवरतीच फोकस करायचा आहे. नाही प्रेशर नाही. जसं कळालं की WMPL होणार आहे तर मग आधीपासूनच प्रिपेअर होते की सगळं की कुठल्या मॅचेसला काय करायचं. प्रेशर वगैरे काय नव्हतं. खूप चांगलं फिलिंग होतं. असं कुणी रिलॅक्स नव्हतं की T20 क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत काही होऊ शकतं. तर सगळे फोकस होते आणि मॅचमध्ये पॉझिटिव्ह होते. कंडिशन खूप छान होते. फक्त जे गुड एरियाज हिट करायचे होते बॉलिंगसाठी त्याच्यावर हिट केले. पहिल्याच बॉलवर विकेट काढली. खूप छान वाटतं आणि म्हणजे जे स्ट्रॅटेजी बनवली होती की कुठं बॉलिंग टाकायचं आणि ती स्ट्रॅटेजी कामी आली तर त्याच्यामुळे खूप खुश आहे. खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे कारण परभणीमध्ये असं अकॅडमीज खूप कमी आहेत आणि टर्फ विकेट पण खूप कमी आहे. तर मग खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे की इथून परफॉर्मन्स चांगलं करून वरच्या लेवलवर खेळण्यासाठी आणि सिनियर्स प्लेअरसोबत खेळून पण खूप छान वाटतं. त्याचे एक्सपिरियन्स शेअर करतात आमच्यासोबत. ते ऑन फील्ड कामाला येतो. हा टुर्नामेंट नंतर पुढे एकच एम आहे की इंडियासाठी किती लवकरात लवकर खेळता येईल.